कलम 370 रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आलेला आहे। ज्या निकालाकडे आपलं लक्ष होतं तो निकाल अखेर आलेला आहे असं आपण म्हणूया, कारण कलम 370 रद्द करण्याचा निकाल आता सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलेला बघायला मिळतोय। गेल्या अनेक महिन्यांपासून वर्षांपासून खरं तर यावरची सुनावणी सुरू होती आणि अखेर कलम 370 रद्दचा केंद्राने घेतलेला निर्णय कायम ठेवण्यात आलेला आहे। होयटे सर, खूप महत्त्वाचा निकाल आहे, खूप महत्त्वाचा, म्हणजे देशाच्या एकंदरीतच भविष्याला दिशा देणारा निकाल म्हटलं तरी चालेल। कारण 370 हटवणं ही जम्मू काश्मीर सारख्या संवेदनशील राज्यासाठीची देशाची एक गरज मानली जात होती। तसा युक्तिवाद भाजपकडूनच नाही तर विरोधातल्याही काही पक्षांकडून केला जात असेल। लष्करी अधिकारी मगाशी सुद्धा अभय पटवर्धन निवृत्त कर्नल आपल्यासोबत होते, त्यांनी सुद्धा तेच मांडलं होतं की का गरज होती 370 कलम रद्द करण्याचा। 5 ऑगस्ट 2019चा गृहमंत्री अमित शाह यांनी जो निर्णय जाहीर केला होता तो निर्णय आता घटनात्मक आहे, हेच एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे। त्यामुळे जम्मू काश्मीरला वेगळा दर्जा देणारं, भारतापासून भारतातल्या इतर राज्यांपासून वेगळा दर्जा मिळवून देणारं, एक प्रकारे एकाच देशातील नागरिकांमध्ये भेदभाव करणारं एक कलम रद्द करण्याला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिल्याचं दिसतंय। अगदी पुन्हा एकदा ही मोठी बातमी आपण बघतोय, सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निकाल, ज्याकडे राज्याचं, देशाचं, जगाचं लक्ष होता। 370 कलम रद्द करण्याचा केंद्राचा जो निर्णय होता तो सुप्रीम कोर्टाने अबाधित ठेवलेला आहे। या संबंधी बोलूया पुन्हा एकदा असीम सरोदे सर यांच्याकडे जाऊयात। असीम सर, मला असं वाटते की राष्ट्रपतींना जे जास्तीचे अधिकार आता अधोरेखित झालेले आहेत आणि मिळालेले आहेत त्याचा राजकीय वापर होऊ नये एवढंच मला वाटते। कारण की आपण हे समजून घेतलं पाहिजे की साधारणतः ही परिस्थिती जी आहे ती कायमस्वरूपी तोडगा म्हणून जर काही लोकांना वापरायची असेल तर राष्ट्रपतींचा राजकारणासाठी झालेला वापर आपण इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेव्हापासून बघितलेला आहे। आणि म्हणून चेक अँड बॅलन्सची सिस्टीम संविधानामध्ये आहे। आता जर एखादा राज्य त्याचा भूगोल त्याची रचना ही सगळीच बदलून टाकण्याचे अधिकार राष्ट्रपती राजवटीमध्ये राष्ट्रपती वापरू शकतात, अशा प्रकारचा जर निकाल कायम होत असेल तर मला असं वाटते की जरी राष्ट्रपतींना ताकद मिळाली असेल तरी याचा एक धोका सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे की राष्ट्रपतींच्या माध्यमातून अनेक गोष्टी करून घेतल्या जाऊ शकतात। आणि म्हणून प्रक्रियेचा प्रश्न जो होता तो मला अजूनही महत्त्वाचा वाटतो की विधानसभेने ठराव करणं, त्यांनी राज्यपालांच्या मार्फत तो ठराव राष्ट्रपतींना पाठवणं आणि राष्ट्रपतींनी नंतर त्याच्या संदर्भातली सूचना केंद्र सरकारला देणं, हा जो प्रकार आहे हा अत्यंत महत्त्वाचा चेक अँड बॅलन्सचा ची पद्धत होती असं मला वाटते। आणि त्याच्यानुसार एखादा निर्णय येणं अपेक्षित होतं की केंद्र सरकारने जी प्रक्रिया वापरलेली आहे ती घटनाबाह्य आहे की नाही याबद्दलचं वक्तव्य होईल असं वाटलं होतं, परंतु राष्ट्रपतींचा निर्णयच योग्य ठरवल्यामुळे मग घटनाबाह्य ही प्रक्रिया आहे का याबद्दलचा कोणताही विचार झालेला नाही असं आपल्याला दिसते। आणि त्यामुळे आता हा निर्णय 370 असीमजी, तुमच्या बोलण्यात एक मला अलर्ट जाणवतोय। तुम्ही असं म्हणताय की सर्वोच्च न्यायालयानं राज्यांची सल्ला मसलत न करता त्यांचं मत विचारात न घेता अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार जर राष्ट्रपतींना आहे असं मान्य केलं असेल तर यातून धोका संभवतो। तुमच्या डोळ्यासमोर नेमकं काय आहे? कोणत्या प्रकारचा धोका? महाराष्ट्रासारखं राज्य जिथे एका राज्यात 2 राज्यांची मागणी होते तिथं सुद्धा धोका असू शकतो, इतर राज्यांसाठी सुद्धा। म्हणजे संघराज्य व्यवस्थेतल्या घटक राज्यांना येणाऱ्या अधिकारांवर यातून तुम्हाला धोका दिसतोय? असीमजी, थोडं स्पष्ट बोला। हो, मला तेच म्हणायचं आहे की संघराज्य पद्धती असताना आपण वेगवेगळ्या संघांचं एक गणराज्य आहोत आणि अशा वेळेस आपण राज्य सरकारला काही विशिष्ट अधिकार दिलेले आहेत, ज्याला आपण स्टेट लिस्ट मधले कॉन्स्टिट्यूशनल अधिकार म्हणतो। एक सेंट्रल लिस्ट आहे आणि कॉन्करंट लिस्ट आहे, त्याच्यानुसार ते काम करत असतात। मग जे राज्य आपल्या मर्जीनुसार काम करत नसतील त्यांच्यावर राष्ट्रपतींच्या मार्फत दबाव आणून अशी प्रक्रिया जर राबवण्यात आली तर तो राजकारणाचा अपरिहार्य भाग म्हणून भविष्यात बघायला मिळेल आणि ते चुकीचं ठरेल। आणि म्हणून मला असं वाटतं की संविधानिक चौकट उल्लंघन करणारा हा निर्णय आहे आणि संविधानाची चौकट जी आहे ती एक्सपांड केली असं आपण जर म्हणत असू तर राष्ट्रपतींना दिलेले अधिकार हे अवास्तव पद्धतीने वापरले जाऊ नये।